तुकाराम महाराज म्हणतात की जे लोक ईश्वराचं नामस्मरण करत नाही आणि अगदी टवाळकी करत फिरत असतात तर त्या लोकांची स्थिती कशी असते ते या अभंगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तारुण्याच्या गदे न मानी कोणाशी, सदा मुसमुशी धुळी जैसा, ओठोनी ओठोनी बांधरा मुंडासा, फिरतसे म्हैसा जनामधी, हाती दीड पान वरती करी मान, नाही तो सन्मान भली अशी, श्वानाची अपरी हिंडे दारोदारी, पाहे परनारी पापदृष्टी, तुका म्हणे अशी थोर हानी झाली, वाटीता टवाळी जन्म गेला. तर काय म्हणतात, तारुण्याच्या धुंदीमध्ये मनुष्य कोणालाही जुमानत नाही आणि तो कसा असतो, सोडलेला जो वळू असतो की नाही तो आपल्याच मस्तीमध्ये, तो आपल्याच अहंकारामध्ये, आपल्या मस्तीतच तो असतो. आणि असा काय करतो, असा व्यक्ती काय करतो, चोपून डोक्याला फेटा बांधतो आणि माजलेल्या रेड्याप्रमाणे लोकांमध्ये बिरबत असतो की माझ्या एवढं कोणीच नाही. आणि हातामध्ये दीड पानाचा विडा घेतो आणि ताठरपणाने तोंड वर करून चालतो. पण अशा लोकांना कोणी सन्मान देतं का? कोणीही सन्मान देत नाही. आणि अशी माणसं कुत्र्याप्रमाणे दारोदारी हिंडतात आणि परस्त्रीकडे पापदृष्टीने पाहतात आणि म्हणून अशा लोकांना कोणीही सन्मान देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात त्यांचा जन्मच इतरांची टवाळी निंदा करण्यात गेला आहे आणि म्हणून त्यांच्या आयुष्याची खूप मोठी हानी झालेली आहे. म्हणजे असे लोक जे देवाचं नामस्मरण करत नाहीत, आपल्या अहंकारामध्ये, आपल्या मस्तीमध्ये राहतात, तर त्यांच्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान होतं असं या ठिकाणी म्हणतात. रामकृष्ण हरी.